श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्या या अमावस्येविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे पिठोरी अमावस्येची कहाणी श्रवण करणार आहोत. 2 सप्टेंबर 2024 रोजी पिठोरी अमावस्या आहे. त्याचप्रमाणे या दिवशी बैलपोळा तसेच मातृदिनही साजरा केला जातो. पिठोरी अमावस्या ही 64 योगिनी व 7 शक्ती देवता यांची पूजा केली जाते. ही पूजा आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे तसेच आपली वंशवृद्धी व्हावी यासाठी ही पूजा केली जाते. 64 योगिनी पाटावरती पीठाने काढून त्या योगिनींची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे ब्राह्मी, महेश्वरी, वैष्णवी, वराही, कौमारी, इंद्रायणी व चामुंडा या 7 शक्तींची पूजा केली जाते आणि आपल्या वंशवृद्धीसाठी तसेच मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी देवीकडे मागणे मागितले जाते. या दिवशी देवींना भाताची खीर हा विशेष नैवेद्य अर्पण केला जातो. चला तर मग श्रवण करूयात कहाणी पिठोरी अमावस्येची. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं 6 वर्ष झालं. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हाकून दिलं. पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण, इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरताच मी इथं आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली कथा सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळंतपणं माझी झाली. 7व्या खेपेलाही असंच झालं. तेव्हा मामांजींना माझा राग आला. ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आले. आता मला जगून तरी काय करायचे आहे, असं म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नकोस, घाबरू नको. अशी थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या 7 अप्सरांबरोबर येऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण कोटची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणेच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या, अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा असरांनी ती दाखवली. पुढं तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिनं विचारलं, ह्यानं काय होतं? असरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, समाधानामध्ये राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहू लागला. तो मुलं बाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला.
मुठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारलं. तिनं ती सारी सांगितली. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रोतेहो, तुम्ही सर्वांनी आपल्या वंशवृद्धीसाठी त्याचप्रमाणे आपल्या मुलाबाळांच्या दीर्घायुष्यासाठी पिठोरी अमावस्येची पूजा आपल्या घरी नक्की करावी. आपल्या चॅनलवरील व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.